कधी विचार केला आहे का की आपल्या स्वयंपाकघरातला गॅस सिलेंडर अचानक इतका महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय का बनलाय? आज आपण याच मोठ्या संकटाबद्दल बोलणार आहोत, ज्याचा परिणाम देशभरातल्या लाखो घरांवर थेट झाला आहे. पण प्रश्न हा आहे की असं अचानक झालं तरी काय की देशभरात गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामागे नेमकं कोणतं मोठं कारण दडलंय? चला या रहस्याचा उलगडा करूया. ह्या सगळ्या समस्येचं मूळ आहे ना, ते या एका आकड्यात दडलंय, 60%. जरा विचार करा, आपल्या गरजेच्या 60% स्वयंपाकाचा गॅस आपण दुसऱ्या देशांकडून विकत घेतो. म्हणजे आपली स्वयंपाकघरं किती मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून आहेत. आणि जेव्हा ही आयातीची साखळी तुटते तेव्हा त्याचा थेट फटका आपल्याला बसतो. तर या संकटाच्या अगदी मुळापर्यंत पोचण्यासाठी आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. आपण आधी बघूया की स्वयंपाकघरात नेमकं काय सुरू आहे. मग यामागचं आंतरराष्ट्रीय राजकारण समजून घेऊ. त्यानंतर गेल्या काही दशकात ही मागणी इतकी वाढलीच का आणि आपलं उत्पादन कुठं कमी पडलं हे तपासू. आणि हो, सगळ्यात शेवटी पेट्रोल डिझेलपेक्षा फक्त गॅसलाच याचा सर्वाधिक फटका का बसला हे कोडही उलगडूया. चला तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया, स्वयंपाकघरातील संकट. बघूया या तुटवड्याचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय आणि कसा परिणाम होतोय. आणि चित्र खरंच गंभीर आहे. देशभरातल्या एजन्सींसमोर लोकांच्या लांबचा लांब रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी साठेबाजी सुरू झाली आहे, तर काही जण काळ्या बाजारात सिलेंडर विकत घेत आहेत. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की सरकारला आवाहन करावं लागलं की अरे बाबांनो, घाबरून उगाच जास्तीचं बुकिंग करू नका. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण 12 मार्चला फक्त एका दिवसात बुकिंग तब्बल 35% वाढलं. देशातले 25,000पेक्षा जास्त वितरक अक्षरशः दिवसरात्र एक करून ही परिस्थिती नियंत्रणात आणायचा प्रयत्न करतायत. पण मग ही परिस्थिती इतकी अचानक का निर्माण झाली? याचं मूळ कारण दडलंय पश्चिम आशियात सुरू असलेल्या एका मोठ्या संघर्षात. या संघर्षामुळे झालं काय, तर भारताकडे येणारा ऊर्जेचा एक अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्गच बंद पडला आहे. या समस्येचं केंद्रस्थान आहे होर्मुझची सामुद्रधुनी. आता ही काय आहे, तर हा इराण आणि ओमानच्या मधला एक चिंचोळा सागरी मार्ग आहे, जो पर्शियन आखाताला थेट अरबी समुद्राशी जोडतो. तुम्ही असं समजू शकता की हा मार्ग म्हणजे जागतिक ऊर्जा व्यापाराची मुख्य नस आहे. आणि आताच्या संघर्षामुळे हीच जीवनरेखा धोक्यात आली आहे आणि तिथली वाहतूक जवळजवळ ठप्प झाली आहे. पण आता तुमच्या मनात येईल की फक्त एक सागरी मार्ग बंद झाल्याने एवढं मोठं संकट कसं काय येऊ शकतं, बरोबर? हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात डोकावून बघावं लागेल की गेल्या काही वर्षात भारतात स्वयंपाकाच्या गॅसची मागणी इतकी प्रचंड वाढलीच कशी. हे आकडे बघून तर धक्काच बसेल. 1998-99 मध्ये आपण साधारणपणे 5,352 मेट्रिक टन गॅस वापरायचो. आणि आज हा आकडा 29,664 मेट्रिक टनवर पोहोचलाय. म्हणजे विचार करा, गेल्या 25 वर्षात आपली मागणी तब्बल 5 पटींपेक्षा जास्त वाढली आहे. आणि यामागे शहरीकरण आणि अर्थातच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसारख्या योजनांचा खूप मोठा वाटा आहे, ज्यामुळे गॅस घराघरांत पोचला. आणि याचा परिणाम काय झाला, तर आज भारतात 33 कोटींपेक्षा जास्त LPGचे ग्राहक आहेत. याचा सरळ अर्थ असा आहे की देशातली करोडो कुटुंब दररोज सकाळी चहा बनवण्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत पूर्णपणे याच गॅसवर अवलंबून आहेत. बघा, एकीकडे मागणी तर आकाशाला भिडत होती, पण दुसरीकडे देशांतर्गत उत्पादनाची गाडी मात्र खूप मागे राहिली. आणि मागणी पुरवठ्यामधली हीच दरी या संकटाचं खरं मूळ आहे. हे आकडे बघा, जिथे गॅसचा वापर 5 पटीने वाढला, तिथे आपलं देशांतर्गत उत्पादन फक्त 3 पटीने वाढलं. साहजिकच मागणी आणि पुरवठ्यामध्ये एक प्रचंड मोठी दरी निर्माण झाली, जी आपण वर्षानुवर्ष आयातीने भरून काढत होतो. आणि यातली चिंतेची बाब म्हणजे 2017-18 पासून आपलं देशांतर्गत उत्पादन जवळजवळ स्थिर झालंय. म्हणजे वाढ थांबल्यासारखीच आहे. ते वर्षाला 13,000 मेट्रिक टनच्या आसपासच कुठेतरी अडकलंय. आणि यामुळे आयातीवरचं आपलं अवलंबित्व आणखीनच घट्ट झालं. आपण काय उत्पादन करतो आणि काय वापरतो यातली तफावत किती वेगाने वाढली हे इथे अगदी स्पष्ट दिसतंय. बघा, 1998-99 मध्ये ही तूट होती 1,75,053 मेट्रिक टन, जी आज वाढून तब्बल 16,85,000 मेट्रिक टन झालीय.
ही प्रचंड तूट भरून काढण्यासाठी आपल्याकडे आयातीशिवाय दुसरा कोणताही मार्गच उरलेला नाही. आणि आता आपण या संपूर्ण कथेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळतोय. मनात प्रश्न येतो की पेट्रोल आणि डिझेलसाठीही आपण आयातीवर अवलंबून आहोतच की मग फक्त स्वयंपाकाच्या गॅसचाच एवढा मोठा तुटवडा का निर्माण झाला? याचं उत्तर या थेट तुलनेत आहे. हे नीट समजून घ्या. आपण 88% जास्त कच्चं तेल आयात करतो हे खरं आहे, पण त्यापैकी फक्त 40% तेल हे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतं. पण स्वयंपाकाच्या गॅसच्या बाबतीत गोष्ट पूर्णपणे उलटी आहे. आपल्या एकूण गॅस आयातीपैकी तब्बल 90% गॅस याच एका मार्गावरून येतो आणि नेमका हाच मार्ग आता बंद झालाय. कळला का फरक? हे चित्र तर संपूर्ण परिस्थिती आरशासारखी स्पष्ट करते. बघा, भारताच्या एकूण गॅस पुरवठ्यापैकी फक्त 40% आपण देशात बनवतो. उरलेल्या 60% आयातीपैकी जवळजवळ सगळ्याच्या सगळा म्हणजे 54% पुरवठा हा एकट्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतो. आता सोप्या भाषेत सांगायचं तर या एका संघर्षामुळे भारताचा अर्ध्याहून अधिक गॅस पुरवठाच ठप्प झालाय. आणि ह्या संकटाला आणखी गंभीर बनवणारी एक शेवटची पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे राखीव साठ्याची कमतरता. आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलचा आणीबाणीसाठी राखीव साठा असतो, पण स्वयंपाकाच्या गॅसचा असा कुठलाही मोठा राखीव साठा नाहीये. त्यामुळे पुरवठा थांबला की त्याचा थेट परिणाम आपल्या स्वयंपाकघरांवर दिसायला लागतो. या अभूतपूर्व संकटाचा सामना करण्यासाठी सरकारला काही तातडीची आणि तितकीच कठोर पावलं उचलावी लागली. पहिलं म्हणजे हॉटेल्स आणि उद्योगांचा गॅस कमी करून तो घरांसाठी वळवण्यात आला. दुसरं, 2 सिलेंडर बुकिंगमधलं अंतर वाढवलं. तिसरं, व्यावसायिक वापरासाठी केरोसिनसारखे पर्याय दिले. आणि चौथं म्हणजे देशातल्या रिफायनरींना उत्पादन 30% वाढवण्याचे आदेश दिले. केपलरचे रिसर्च ॲनालिस्ट सुमित रिटोलिया यांच्या मते येणारे काही आठवडे फार महत्त्वाचे ठरणार आहेत. बाजारात गॅसची उपलब्धता कशी राहते या एकाच गोष्टीवर सगळं काही अवलंबून असेल. तर मग आजच्या या विश्लेषणाचा शेवट आपण या एका मोठ्या प्रश्नानं करूया. आपल्या देशात 33 कोटींपेक्षा जास्त कुटुंब गॅसवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत भारत फक्त एकाच धोकादायक सागरी मार्गावर अवलंबून न राहता आपल्या कोट्यावधी स्वयंपाकघरांची ऊर्जेची गरज कशी पूर्ण करणार? या प्रश्नाच्या उत्तरातच भारताची ऊर्जा सुरक्षा आणि आपलं भविष्य दडलेलं आहे.